आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। विहिरीत फेकून अल्पवयीन मुलाचा खून करणारा आरोपी 24 तासात गजाआड। शेवगाव पोलिसांची यशस्वी कामगिरी। शेवगाव तालुक्यातील जुने दहिपळ इथं 10 वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण करून विहिरीत फेकून खून करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी केवळ 24 तासाच्या आत अटक करून गजाआड केलंय। दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास अमन शाकीर शेख वय वर्ष 10 व तौफिक सुभान शेख दोघेही राहणार जुने दहिपळ हे गावातील दहिपळ घोटण रस्त्याने रनिंग करत असताना आरोपी सचिन गोरख भास्कर राहणार जुने दहिपळ व पिनू गंगाराम भारस्कर हे तिथे पायी चालत होते। रनिंग दरम्यान अमन याचा पाय घसरून तो सचिन भारस्कर यांच्या अंगावर पडला। याचा राग मनात धरून सचिन भारस्कर यानं अमन शेख यास मारहाण करून जवळील विहिरीत फेकून दिले। यामध्ये अमनचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी अमनची आजी बीबी गुलाब शेख वय वर्ष 65 यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 470/2025 भारतीय दंडसंहिता कलम 103(1) अंतर्गत दिनांक 22 मे रोजी गुन्हा नोंदवला। गुन्हा केल्यानंतर आरोपी सचिन भारस्कर पवार हा फरार झाला होता। मात्र माननीय पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तो पुण्याकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले। पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून आरोपीचा पाठलाग सुरू केला। पोलीस पथकाने फतेपूर तालुका नेवासा परिसरात आरोपीचा यशस्वी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि शेवगाव पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील शेवगाव उपविभागीय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यामध्ये पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळे, किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, राहुल खेडकर, संपत खेडकर, संतोष वाघ, प्रशांत आंधळे, निलेश मस्के तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांचे योगदान महत्त्वाचे होते। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे करत आहेत। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।